चला तर मग मस्त अशा दिवसाची माझी छानशी सुरुवात इथे झालेली आहे आणि आज जरा कामाची गडबडच झाली बरं का. कारण थंडी इतकी जास्त पडलेली आहे ना, तर 10 मिनिटे जरी उठायला उशीर झाला, की पुढच्या कामाची सगळी गडबडच होऊन जाते आणि आज माझ्यासोबत तेच झालंय. पण मी किचनमध्ये आलेले आहे आणि किचनमध्ये सगळ्यात अगोदर आपलं कुठलं काम असतं ना, तर ते असतं मुलांचा टिफिन. तर मग मी पटकन तोच बनवायला घेतला आणि जरी पण आपल्याला 10-15 मिनिटं उशीर झाला उठायला, तर आपण गृहिणी आहोत ना, तर या सगळ्या गोष्टी आहे ना, व्यवस्थित सांभाळूनच घेत असतो. यात काही शंकाच नाही. आणि माझंही सेम तसंच झालं. पटपट असा मी पटकन स्वयंपाक करायला घेतला. एकीकडे आहेत ना 2 बटाटे पटकन उकडायला ठेवून दिले आणि पटकन मग मी इथे चपात्याला देखील लागले. छान अशा पटपट मी चपात्या करून घेतल्या आणि मी उशिरा उठले, तर मग लेकरं देखील थोडेसे त्यांना देखील उठायला वेळच झाला. पण काही हरकत नाही. लेकरं पण उठले. त्यांनी त्यांचं आवरून घेतलं. त्यांना मी बोलतच होते, की आज आपल्याला जरा 10 मिनिटे उठायला उशीर झालाय, तुम्ही पटकन उठा. तर मग लेकरांनीही ऐकलं आणि ते पण उठले आणि बटाट्याची चटणी बनवायची होती ना, तर मॅशरने बटाटे बारीक करण्यासाठी आहे ना, मुलांना खूप जास्त आवडतं आणि तसाही मला उशीर झालेला होता. तर इथे पहा स्तवनचा आवरून तो आलेला होता किचनमध्ये. तर मग त्याला हे काम करायला फार आवडतं ना, तर मग पटकन त्याने मॅशर घेतलं आणि त्याचं असं होतं, की मी करतो बारीक आणि मी पण काहीच म्हटले नाही त्याला, नको करू की काय. "ये" म्हटलं, "दे करून." तोपर्यंत मग मी कांदा वगैरे छान असा परतवून घेतला कढईमध्ये. जी काही आपली बटाट्याची बेसिक तयारी असते तीच मी केली. जास्त काही केलं नाही. सिंपल अशी बटाट्याची चटणी बनवली. जसं आपल्या घरामध्ये सगळं कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, जिरे, मोहरीची फोडणी देऊन आणि त्यानंतर मात्र लेकरांनी इथे आवरलं आणि उशीर झाला म्हटल्यावर उठण्यासाठी व्हॅन देखील बाहेर येऊन उभीच राहिलेली होती. तरी पण आमचं टिफिन वगैरे ठेवायचं काम चालूच होतं. पुन्हा बूट देखील घालायचं काम लेकरांचं चालू होतं आणि बाहेर दारामध्ये व्हॅन येऊन थांबलेली होती. तरी पण या मॅडमला काही फरक पडत नव्हता. तिचं निवांत आपलं बूट-बीट घालण्याचं काम चालू होतं. शेवटी तिने पण आवरलं आणि पटकन असे आता लेकरं शाळेला निघले. छान असे लेकरं शाळेला गेले आणि मग मी मात्र लगेचच दुपारच्यासाठी छान अशी डाळ घालून भोपळ्याची भाजी इथे बनवून घेतली. मग एकदा अशी दुपारसाठी छान भाजी बनवली, की मग लेकरं जरी शाळेतून आले आणि त्यांना भूक लागली, तर मग अशा पद्धतीने दुपारी तर मी लेकरांसाठी काहीतरी बनवतच असते. पण जर अशा प्रकारे काही भाजी वगैरे बनवली, तर मग चपाती असते सोबत. मग शाळेतून आल्याच्या नंतर जराशी भूक लागलेली असती, तर भाजी-पोळी पण कधी-कधी लेकरं खातात. लेकरांना शाळेत पाठवल्याच्या नंतर मग पटकन माझी काही जी घरातील छोटी-मोठी कामं असतात ना, तर मग मी ते लगेचच आवरायला घेतली आणि एकदा घरातील कामं आवरून झाली माझी आणि त्यानंतर मात्र मग लेकरं पण शाळेतून आले. तर मग शाळेतून आल्याच्या नंतर लेकरांनी जेवण वगैरे त्यांचं छानपैकी झालेलं होतं. कारण मी सकाळीच छान अशी त्यांना भोपळ्याची डाळ टाकून भाजी केलेली होती ना आणि सोबत चपात्या. तर आज काय मला दुसरं काही असं लेकरांसाठी वेगळं दुपारच्यासाठी बनवावं लागलं नाही. छान असं लेकरांनी भोपळ्याची भाज्यासोबत आहे ना चपाती खाऊन घेतली आणि आज पहा काहीतरी वेगळंच लेकरांचं इथे चालू आहे आणि छान अशी पेंटिंग हिला काढायची आहे आणि काही पेन्सिलने ड्रॉ वगैरे काही केलेलं नाही तिने. डायरेक्ट ती कलरने आहे ना, ती पेजवरती काहीतरी तिचा पराक्रम इथे चालू होता आणि म्हटलं चला आता हाच जो काही ती ड्रॉइंग करते ना, तर तेच मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करते. आणि त्यानंतर आहे ना, हॉलमध्ये स्तवननी इतका जास्त खेळण्याचा राडा काढलेला होता, की मी तुम्हाला कायच सांगू. आणि आता आहे ना, लेकरं मोठे झालेले आहेत आणि ते आहेत ना, जास्त या खेळण्याकडं नाहीत. पण कधीतरी असं होतं ना, महिन्यातून एकदा तरी त्यांचं या सगळ्या खेळण्यांकडं एक दिवस का होईना लक्ष जातं आणि अशा प्रकारे सगळा पसारा आहे ना, ते असा हॉलमध्ये कधी-कधी काढून ठेवतात. आणि तुमच्यासोबत पण असं काही होत असेल ना कधी-कधी, तर मला नक्की सांगा. आणि त्यानंतर मात्र छान असं महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम आहे ना, सगळेजण इथे आम्ही बघत बसलो. छान कार्यक्रम आहे का पाहण्यासाठी लेकरांना पण बघताना खूप छान वाटतं आणि मग जरा वेळ आम्ही तो कार्यक्रम वगैरे बघितला आणि स्तवनचं तर अजिबात कोणाकडे लक्षच नव्हतं कारण तो खूप व्यस्त असतो हास्य जत्रा पाहण्यासाठी आणि छान असा कार्यक्रम वगैरे बघून झाल्याच्या नंतर आहे ना, मी मात्र मला किचनमध्ये काम होतं तर मग मी किचनमध्ये आले आणि यांचं ते टीव्हीवरती सगळं काही पाहणं चालूच होतं. तर मग मी पटकन किचनमध्ये आले आणि काही भाजीपाला देखील मला आज निवडायचा होता. तर असं पहा सगळं पिशवीतून भाजीपाला किचनमध्ये ओतून ठेवलेला होता आणि आता तोच मला सगळा व्यवस्थित फ्रिजमध्ये निवडून वगैरे ठेवायचा होता.
मग एकदा असं छान असा भाजीपाला आपण निवडून ठेवला का, मग आठवड्याभरासाठी काहीच टेन्शन राहत नाही आणि सगळं एकदा बाजारच्या पिशवीतून असं वेगवेगळं केलं आणि नंतर मग व्यवस्थित असं डब्यात भरून मी ते आता फ्रिजमध्ये ठेवणार. इथे पहा सगळ्या शेपूची भाजी, मेथीची भाजी मी निवडूनच ठेवलेलं आहे आणि छान असा एकदा भाजीपाला सेट करून ठेवला, की मग आठवड्याभरासाठी आपलं देखील टेन्शन जातं आणि आता विशेष म्हणजे बाजारामध्ये छान-छान गाजर पण मिळतायत आणि आवळे पण मिळतात ना, तर मग छान वाटतं कधी-मधी गाजराचा हलवा खायला देखील हिवाळ्यामध्ये छान मज्जा येते. तर असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.